गोंदिया शहर नेहमीप्रमाणेच आपापल्या कामात गर्क होता, पण गोंदिया शहराच्या गणेश नगराच्या गणेश अपार्टमेंटमध्ये आणि त्या गणेश अपार्टमेंटच्या एका फ्लॅटमध्ये एक भयानक सत्य लपलेलं होतं। 28 वर्षाची ती तरुणी, जिचं नाव होतं सरिता अग्रवाल, तिच्या जीवनाची कहाणी अचानकच एका भयानक हिंसक वळणावर थांबली होती। नमस्कार, मी मयूर आणि आपण पाहतात MM न्यूज। सरिताचं लग्न झालेलं होतं आणि प्रत्येक मुलीसारखे सरिताचेही काही स्वप्ने होती, पण लग्नाच्या काही दिवसानंतरच सरिताच्या या स्वप्नांवर वादळी निर्माण झाली। सरिता आणि सरिताच्या पतीमध्ये लग्नाच्या अवघ्या काही दिवसानंतरच छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद निर्माण होऊ लागले आणि दुर्दैवाची बाब म्हणजे हे वाद केवळ शाब्दिक नव्हते। आणि मग आली शुक्रवारची ती रात्र। 11:30 झालेली होती आणि सरिताच्या घरून सरिताच्या माहेरी कॉल आलं आणि सांगण्यात आलं की सरिताला हार्ट अटॅक आलाय। अत्यंत व्याकुळ आणि चिंतेच्या अवस्थेत सरिताच्या माहेरचे लोक सरिताच्या घरी गोंद्याला पोहोचले। पण ज्यावेळी सरिताच्या माहेरचे लोक सरिताच्या घरी पोहोचले आणि त्यांना जे काही त्यावेळेस पाहाव्यास मिळालं ते अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी होते, कारण त्यावेळेस सरिता त्यांना मृत अवस्थेत आढळली। शनिवारची ती सकाळ जेव्हा सरिताच्या माहेरचे लोक सरिताच्या घरी पोहोचले, पण त्यावेळी सरिता त्यांना मृत अवस्थेत आढळली। पहिले दृश्य धडकवणारे होते। सरिताने स्वतःला संपवलं की सरिताला संपवण्यात आलं, हाच प्रश्न गुंजत होता। सरिताच्या मृत्यूनंतर सरिताच्या भावाने जे काही सांगितले ते अत्यंत हादरवणारे आणि भयानक होते। सरिताच्या भावाच्या नुसार सरिताला तिचा पती नेहमीच मारहाण करायचा आणि सरिताची सासू आणि नणद सुद्धा तिला मानसिक त्रास द्यायची, ज्यामुळे सरिता त्या घरात गुदमरत होती। सरिताच्या मृत्यूनंतर सरिताच्या भावाने जेव्हा तिला अत्यंत जवळून पाहिले तेव्हा तिच्या मानेवर, तिच्या गालावर आणि तिच्या पायावरही मारहाणीच्या खुणा स्पष्टपणे दिसू येत होत्या। सरिताच्या भावांचा आक्रोश स्पष्ट होता की ही आत्महत्या नाही, ही हत्या आहे। आधी सरिताला मारण्यात आलं आणि त्याच्यानंतर फाशीवर लटकवण्यात आलं असं त्यांचं म्हणणं होतं। अखेर या घटनेची तक्रार गोंदिया शहर पोलिसांकडे करण्यात आली। गोंदिया शहर पोलिसांनी तातडीने या घटनेवर चौकशी सुरू केली आणि चौकशीमध्ये जे समोर आले ते आणखी हादरवणारे होते। चौकशीमध्ये हुंड्याच्या छळाला कंटाळून सरिताने आत्महत्या केल्याचे समोर आले। या प्रकरणात सरिताची सासू, सरिताची नणद आणि सरिताच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एका तरुणाईच्या जीवनाचा झालेला हा अंत गोंदिया शहराला हेच विचारत आहे की सरिताला योग्य प्रमाणे न्याय मिळेल का?